नमस्कार, मी दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळीची पूर्वतयारी आम्ही कशी केली त्याचा व्हिडिओ तुम्ही पहा। पूजाने इथे डेकोरेशनसाठी काही सामान ऑनलाईन मागवलं होतं, तर तुम्हाला पुढे दिसेलच तिने कसं ते तयार केलं आहे ते। नमस्कार, दिवाळी आता जवळच आली आहे आणि आम्ही सगळी तयारी आता स्टार्ट करतोय। तर दिवाळीचे व्लॉग्स आता आम्ही शूट करतोय, तर त्याची पूर्वतयारी दाखवतोय। आम्ही फराळासाठी सामान घेतलंय, तर मी सांगते काय काय सामान घेतलंय मम्मीने। 2 किलो चणा डाळ घेतले बेसनच्या लाडूसाठी, आणि साखर घेतली आहे 2 किलो, त्याची मम्मी पिठी साखर करणार आहे। आणि तूप घेतलं आहे, 1 किलो पोहे घेतले चिवड्यासाठी, बारीक रवा घेतला आहे लाडूसाठी, तांदूळ घेतले आहेत, आणि हा एक आहे चिवडा मसाला, आणि हे तांदूळ भाजणीच्या चकलीसाठी आहेत, आणि ही डाळ सुद्धा चकलीसाठी आहे। ते सगळं मम्मी तुम्हाला दाखवलं रेसिपीमध्ये। आणि हे आहे खसखस, चिवड्यामध्ये घालायची डाळ आहे, आणि ही आहे उडीद डाळ, आणि ही आहे जिरं, हे मनुका आहे, लाडूसाठी घेतले। चिवडा मसाला घेतला आहे। आता सामान जरासच आहे, कारण बाकी सामान ऑलरेडी घरी आहे, तर ते सगळं मी यूज करणार आहोत। आणि मम्मी व्हॉइस म्हणजे बोलत नाहीये, मी बोलते, कारण माझ्या मम्मीचा आवाज थोडा बसला आहे म्हणून। नमस्कार मंडळी, तर आता दिवाळीची तयारी आमच्या घरी सुरुवात झालेली आहे। तर काय काय तयारी आम्ही करतोय ते तुम्हाला दाखवते। आणि आज तारीख आहे वाटतं 12 तारीख आहे, आणि माझ्या घरी आता शंकरपाळ्या बनत आहेत, तर चला दाखवूया। आणि हा घराची क्लिनिंग आम्ही स्टार्ट केली, तर सगळे भिंती पुसून घेतलेत, आणि हे तुम्ही बघू शकता सोफा कव्हर आणि पडदे सगळे धुतलेत। इथे मी मैद्याच्या शंकरपाळ्या बनवत आहे। 1 किलोच्या शंकरपाळ्या केल्या आहेत, आणि आता हे पीठ मळून घेतलं आहे। शंकरपाळ्या बनवते। चकलीची भाजणी झाली, दळून आणली, लाडूची भाजणी झाली, बेसनच्या लाडूची भाजणी दळून आणली, आणि आता शंकरपाळ्या पहिला पदार्थ गोडाचा म्हणून बनतोय आमच्याकडे शंकरपाळ्या। असं इकडे शंकरपाळीचं कटिंग चालू आहे, पीठ मम्मीने मळून दिलंय। 2 किलो आहे ना बेसन चण्याचं पीठ, आणि हे इकडे मी आता जस्ट जाऊन आले, हे चकलीचं पीठ आहे, हे पण 2 किलोच आहे। तर डीमार्ट मधून हे 2 असे कॅन्डल घेतले, हे घेतलं, हे नाही, हे डीमार्ट मधून नाही घेतलंय, पण तरी मी दाखवते। मी गन घेतले, मला डेकोरेशन करायचं आहे ना, तर त्यासाठी मला लागणार आहे, ताकी हे पटकन म्हणजे स्टिक व्हावा गोष्टी, आणि इलेक्ट्रिकल असं आहे। आणि हे 2 ब्रश घेतले पेंटिंगचं, आणि हे ह्याचंच आहे, ह्याचं ग्लू आहे हे, आणि हे डीमार्ट म्हणून घेतलंय, हे कलर्स आहेत वेगवेगळे। आणि हे घेतलेत कॅन्डल, आणि हे वालं घेतलंय, हे घेतलंय, सगळं घेतलं, आणि हे रग घेतले, आणि हे खोबरं होय लोकल शॉपमधून घेतलंय। आणि मी क्रेप पेपर सुद्धा घेतला, कारण मला याचं काहीतरी बनवायचं डेकोरेशन, जे तुम्हाला पाहायला मिळेल। मी पण डेकोरेशन काय काय सामान घेतलंय ते पण मी तुम्हाला दाखवते, थांबा। कलर्स आहेत, हे 6 कलर्स मला 69 रुपीजला मिळाले आम्हाला। आणि हे कॅन्डल्स 50 आहेत, पॅक ऑफ 50, प्राइस पण दाखवते इन केस तुम्हाला। घेतले ते आहेत 55 रुपीजला, हे मम्मी आणि आदितीने आणलेत। हे कितीला आहे? 45 रुपीजला ना, हे आय थिंक मिळाले 25 रुपीज इच। बघा असं आहे, आणि आता याला मी पेंट करणार आहे, माझ्याकडे जे कलर्स आहेत त्याने।
इथे मी लाडूसाठी डाळ भाजणार आहे. त्याआधी मी ही डाळ फडका ओला करून पूर्ण पुसून घेतली आहे. आता आम्ही चकली बनवणार आहोत आणि 2 किलो पीठ आहे. तर आता मम्मी हे तडका देते आणि एका साईडला गरम पाणी केलं आहे. आता हे गरम तेल त्याच्यामध्ये घालणार आहे. चकलीसाठी तेल गरम केलं आणि पाणी गरम करून घेतलं. तेल घातलं आहे. सर्व पिठाच्या आम्ही चकल्या एकदम करून घेतल्या. आणि तेही चकलीची भाजणी तुम्हाला दाखवायची राहिली होती ती करून घेतली. मी ओपन केलं ना तर खूप मस्त स्मेल आला. मम्मीने मीठ टाकलं आहे ह्याच्यात आणि आता तेल घालत आहे. आणि सर्व पीठ पूजाने दळून आणली. हे आता तिखट मसाला टाकतोय घरचा बनवलेला. हा कलरचा काश्मीरी मसाला. पूजाने सर्व चकल्या पाडून दिल्या. आणि अशा या चकल्या तयार झाल्या होत्या. तर आता मी आणि मम्मी चकल्या करतोय. मी चकल्या काढून देते आणि मम्मी इकडे फ्राय करते त्यांना. 2 किलो चकल्या सुद्धा खूप छान झाल्या होत्या. एकाच राऊंड मध्ये करणार. तुम्ही अशा करून बघा. आणि अशा चकल्या तयार झाल्या. खूप टेस्टी झाल्या होत्या. ऍक्च्युली किचन मध्ये बसून मी करते. तर अजून आता दुसरा बॅच आम्ही करणार आहोत. एक बॅच झाला. चकल्या झाल्यानंतर मी चिवडा करायला घेतला आणि ते आता शेंगदाणे तळून घेत आहे. नंतर मी चिवड्याची डाळ ती तेलातून काढून घेत आहे. नंतर डाळ भाजून घेतल्यानंतर इथे मी फोडणी केली. कढीपत्ता, राई, हळद वगैरे सगळं हिंग टाकून थोडे तीळ टाकले. नंतर अशी कढईत फोडणी केली मी आणि त्या चिवड्यावरती घातली. याचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या व्हिडिओवरती चॅनलवरती जाऊन बघायला मिळतील. तिथे जाऊन तुम्ही पहा. नंतर मी चिवडा तयार केला. 1 किलो पोह्याचा चिवडा केला. शेंगदाणे तळून घेतले. ह्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे सर्व डिटेलमध्ये. तिथे तुम्ही जाऊन पहा. चिवड्यावरती मी अशी फोडणी पूर्ण घातली. साखर मीठही घालून घेतलं. असा चिवडा तुम्ही सुद्धा बनवून बघा. खूप टेस्टी झाला होता. सगळं डिटेलमध्ये का व्हिडिओ करता मला कळत नाही. नंतर असं फडक्याने टोप पकडून पूर्ण मिक्स करून घेतलं. नंतर कपड्याच्या साह्याने मी ते सर्व पूर्ण हलवून घेतलं. लाडूचं इथे मी भाजत आहे. घेतलं बेसनचे लाडू. आणि मग बेसनचे लाडू बनवायची तयारी चालू झाली आहे. आणि आता इथे बेसन भाजत आहे. ह्याचाही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण चॅनलवर जाऊन बघायला मिळेल. लाडूचा डिटेल व्हिडिओ दाखवला नाही आहे, पण माझ्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही ते बघा. आता लाइटिंग लावली जात आहे. ओके. आणि दिस टाइम न्यू लाईट आहे.
ड्रॉ करून घेते. हा दिवस धनत्रयोदशीचा आहे आणि इथे अदितीने रांगोळी काढली आहे. आम्ही इथे बेडरूमला आणि हॉलला लाइटिंग केली. आणि त्या दिवशी मी इथे पूजा केली आहे. शुभ लाभ रेडी ठेवले. पूजाने ते सुंदर असं शुभ लाभ केलं आहे. आणि असं सुंदर असं तिने पूर्ण कलरफुल डेकोरेट केलं. किती छान दिसत आहे. नंतर आम्ही भाऊबीजेची खरेदी केलेली भावांसाठी, ते आता पॅकिंग चालू आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.